लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील रोडागिरी बाबा हे जवळपास 10 ते 12 गावांची यात्रा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असणाऱ्या या रोडागिरीच्या उंच डोंगरावर ही यात्रा आहे। कशा पद्धतीने ही यात्रा असते चला तर मग बघूयात। अनेक वर्षाची परंपरा असलेल्या आष्टी तालुक्यातील उंच डोंगरावरचं रोडागिरी बाबा मंदिर देवस्थान आहे आणि या देवस्थानाची यात्रा मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे। हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळतं। आपल्यासोबत या संयोजन समितीचे सर्व पदाधिकारी आहेत, या गावचे सरपंच आहेत, त्यांना विचारू कशा पद्धतीने ही यात्रा असते काय सांगा। ही अतिशय सुंदर अशी यात्रा असते। जवळपास 3 गावची डोंगरगण, दादेगाव, हिवरा आणि पिंपरखेड अतिशय सुंदर अशी यात्रा भरती। या यात्रेमध्ये एकाचं प्रतीक हिंदू आणि मुस्लिम हे एकाचं प्रतीक या देवाच्या नावाखाली चालतंय आणि लोक महाराष्ट्रातून संपूर्ण नवस करतात की जेणेकरून काही नवसाला 5,000 10,000 लाखो रुपयांनी इथं देणगी देतात, जेणेकरून ह्या मंदिराचं अतिशय सुंदर असं या रूपांतर व्हावं की अजून बी यापेक्षा मोठं इथं सुशोभीकरण आहे ते अतिशय सुंदर प्रकारे होणार आहे। अजूनही आपल्यासोबत काही युवक आहेत, त्यांना विचारू की जुनं मंदिर आहे, अनेक गावचे एकत्रित लोक सहभागी होतात, परंतु इथं तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत काही समावेश करण्यासाठी प्रयत्न केला का किंवा विकास होण्यासाठी काय आतापर्यंत आम्ही आधी कुणाला मागणी नव्हती केली, पण या तालुक्याचे आमदार आष्टी पाडोशी मतदारसंघ लोकप्रिय आमदार सन्माननीय सुरेश अण्णा धस आम्ही यांच्याकडं मागणी करणार आहे की या ठिकाणी जो काही रस्ता आहे खिंडीपासून तर मंदिरापर्यंत जो काय अवघे 2 ते 2.5 किलोमीटरचा रस्ता आहे तो आमदार सुरेश अण्णा धस यांच्याकडून आम्ही डांबरीकरण व्हावा अशी आम्ही अण्णांना मागणी करणार आहेत। आणि त्यानंतर या ठिकाणी जो भाविक भक्त येतो शो एक श्रद्धापोटी येतो, कारण की संपूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी लोक येतात, कारण की प्रत्येकाची आशा आहे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे आणि या ठिकाणी पुरातनकाली मंदिर आहे आणि हे असंच राहावं आणि फक्त आपल्या या ठिकाणी आपण सुशोभीकरण करावा। त्या अनुषंगाने आपण आमदार साहेबांना सांगणार आहेत की आम्हाला या ठिकाणी सुशोभीकरण हवं आहे आणि या ठिकाणी रस्ता। कुठून कुठून भाविक भक्त येतात, किती गावची यात्रा असते? हे 3 गावची यात्रा आणि वाड्यात पण 5-6 आहेत। याच्यात मान कोणाचा असतो? सुरुवातीला मान तिन्ही गावाच्या काठ्या मिरवणूक होते। अजूनही काही पदाधिकारी त्यांना तुम्ही काय सांगाल, काय इथं काम काय व्हायला पाहिजे, काय अडचण काय? इथं विकासाचं मार्गाने कामं होणार आहे। सुरेश अण्णांनी आराखडा कच्चा तयार केलेला आहे, लवकरच त्याचं रूपांतर होणार आहे, सगळा कच्चा करून दर्जाचं देणार आहेत त्याला। अजूनही काही इथले पदाधिकारी आहेत संयोजन समितीतले, तुम्हाला काय वाटतं या यात्रेविषयी अजून काय सुधारणा व्हायला पाहिजे काय सांगा? सुधारणा म्हणजे इथे जरा थोडं पटांगण ही शासनाने त्याच्यासाठी काहीतरी एक योजना राबवावी आणि गावाच्या सहमतीने गावाच्या एक सहकार्यातून एक खूप मोठं पटांगण करण्याचं नियोजन आहे। ट्रस्ट अंतर्गत विकास होत असतो, इथं ट्रस्ट स्थापन केले का तुम्ही? हो, ट्रस्टचं आमचं जवळपास वर्गामध्ये बसलेलं आहे। तर मागच्या वर्षी आराखडा लोकप्रतिनिधींनी तयार केलेला आहे। त्या लोक आराखड्यामधून जवळपास आपली इथं 2 सभा मंडप, कारण खेळण्याचे साहित्य, पार्किंगची सुविधा, त्या आराखड्या जवळपास 5 ते 6 कोटीचा आराखडा तयार झालेला आहे। एकूणच आपण पाहिलं की त्या वर्षभरामध्ये किंवा 2 वर्षामध्ये याचा कृती आराखडा आपण तयार केला आहे आणि लोकप्रतिनिधीकडे इथल्या आमदारांकडे आपण दिलेला आहे असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे। येत्या काळामध्ये इथं विकास होऊन मोठी यात्रा अधिक पद्धतीने साजरी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असं ग्रामस्थांचं मत आहे। अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी बीड।